नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष कर्डक, सहयोगी प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळाली कॅम्प नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. आपण TY-BCom सेमिस्टर 5 आणि FY-BCom सेमिस्टर 2 या अर्थातच ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर 1 आणि फायनान्शियल अकाउंटिंग पेपर 2 या दोन्हींमध्ये शिकवला जाणारा इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग हा चॅप्टर बघत आहोत. मागील लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम नंबर 1 बघितला होता आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग कसं प्रिपेअर केलं जातं ते बघितलं होतं. आज बघूया आपला सेशन अजेंडा काय आहे. तर आज आपण बघणार आहोत इलिस्ट्रेशन नंबर 1 अर्थातच प्रॉब्लेम 2 आणि त्यामध्ये बघणार आहोत पुन्हा एकदा आपण प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला प्रॉब्लेम कशा पद्धतीने आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम आहे. मागील लेक्चरला जो होता सेम त्याच धर्तीवरती आज मी पुन्हा एक प्रॉब्लेम घेत आहे की जेणेकरून तुमची एक प्रॅक्टिस व्हावी म्हणून. बघा प्रॉब्लेम नंबर 2 दिलेला आहे. प्राक्तन फायनान्स लिमिटेड होल्ड्स ॲज ऑन 1 एप्रिल 2023 रुपीज 50,000 कॉस्ट रुपीज 49,000 6% डिबेंचर ॲज इन्व्हेस्टमेंट on which interest is payable half yearly on 1st January and 1st July. The following transaction took place during the accounting year ended 31st March 2024. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, ओपनिंग बॅलन्स दिला आहे 1 एप्रिल 2023 चा आणि त्याची फेस व्हॅल्यू आहे 50,000 आणि कॉस्ट प्राइस आहे 49,000 आणि इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6% आणि इंटरेस्ट पेएबलची डेट आहे 1 जानेवारी अँड 1 जुलै. ओके. आपल्याला आता परचेसेसचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि सेलचे. पहिलं बघा परचेसेस दिले ऑन 1 ऑगस्ट 2023 फेस व्हॅल्यू रुपीज 10,000 ॲट रुपीज 102 कम इंटरेस्ट. नेक्स्ट दिले बघा ऑन 1 डिसेंबर 2023 फेस व्हॅल्यू रुपीज 105 फेस व्हॅल्यू रुपीज 105 आणि कसं दिले एक्स इंटरेस्ट. त्यानंतर आपल्याला दिले सेल्सचे ट्रान्झॅक्शन दोन ऑन 1 नोव्हेंबर 2023 फेस व्हॅल्यू रुपीज 5,000 ॲट रुपीज 104 कम इंटरेस्ट. आणि सेकंड ट्रान्झॅक्शन दिले ऑन 1 फेब्रुवारी 2024 फेस व्हॅल्यू रुपीज 15,000 ॲट रुपीज 102 एक्स इंटरेस्ट. आणि लास्टला सांगितलं आपल्याला प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट 31 मार्च 2024 इन्व्हेस्टमेंट आर टू बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट बाय फर्स्ट मेथड. मग ज्यावेळेस आपल्याला कुठलाही एक्झाम्पल्स दिले असेल त्यावेळेस आपण तो केअरफुली वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काय बनवतो, लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बनवत असतो की आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शन्सनुसार म्हणजे ओपनिंग बॅलन्स पासून तर झालेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मंथनुसार आपण काय करतो प्रिपरेशन करतो जेणेकरून आपल्याला सॉल्व करणं सोपं जाईल किंवा सोडवणं अतिशय सोपं जाईल. म्हणून बघा आता आपण पहिल्यांदा आपल्याला जर बघितलं तर ओपनिंग बॅलन्स कधीचा दिलेला आहे 1 एप्रिल 2023 चा. मग बघा सिरियल नंबर मध्ये मी टाकलं 1 आणि बघा दिलंय 1 एप्रिल 2023 ओपनिंग बॅलन्स. आता मागील लेक्चर्सला तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर ओपनिंग बॅलन्स वरती काय चार्ज करत असतो आपण, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स म्हणजे सेम डेटला आपण काय करतो इंटरेस्ट ॲक्रूड जे तो कॅल्क्युलेट करत असतो. त्यानंतर बघा एप्रिल नंतर पुढचा मंथ येतो मे मध्ये काही परचेस किंवा सेल्स झाले असेल तर ते आपण त्यामध्ये मेन्शन करणार लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये. मे मध्ये बघा परचेस मध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन दिसत नाही आणि सेल्स मध्ये पण दिसत नाही. मे नंतर येतो जून मध्ये पण काही दिसत नाही. जून नंतर येतो जुलैमध्येही कुठल्याही प्रकारचं परचेस किंवा सेल्सचं ट्रान्झॅक्शन्स नाहीये. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे इंटरेस्ट पेएबल जो आहे हाफ इयरली त्याची डेट दिलेली आहे बघा, ती आहे 1 जानेवारी अँड 1 जुलै. जुलैमध्ये जरी परचेस अँड सेल्स नसेल तरी देखील परंतु इथे आपल्याला काय दिलेले आहे त्यांनी, तर कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे म्हणून इथे बघा सिरियल नंबर मध्ये 3 टाकलं मी, डेट मध्ये 1 जुलै 2023 आणि इकडे लिहिलं डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. इथे डबल डेट झाल्या काही हरकत नाही, परंतु आपण डेट कॉलम जर केलेला असेल तर पुन्हा डेट टाकण्याची गरज नाही. ओके.
एवढं लिहिलं तरी बस आहे. त्यानंतर जुलै नंतरून आपण जर बघितलं तर काय येतं ऑगस्ट. बघा ऑगस्टमध्ये दिसतंय आपल्याला काहीतरी झालेलं आहे इथे. तर इथे बघा परचेसचं ट्रान्झॅक्शन्स आहे. जुलैमध्ये काय आहे परचेस ट्रान्झॅक्शन दिले, सॉरी ऑगस्टमध्ये परचेसचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. मग आपण आता ऑगस्ट मंथची डेट घेऊया. बघा इथे मी टाकतोय ऑगस्ट फॉर ट्रान्झॅक्शन 1 ऑगस्ट 2023 आणि तिथे म्हटलंय मी परचेसेस. ओके, तिथे काय म्हटलंय मी परचेसेस. ऑगस्ट नंतर मंथ येतो आपला सप्टेंबर. बघा सप्टेंबरमध्ये काय आहे का नाही. ऑक्टोबरमध्ये दिसतंय का काही ते पण आपण बघून घेऊया. ऑक्टोबरमध्ये पण नाहीये. आणि नोव्हेंबरमध्ये मात्र दिसतंय आपल्याला कुठलं ट्रान्झॅक्शन आहे सेल्स झाल्याचं. मग नोव्हेंबर मंथचं घ्यायचं आहे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स. बघा 1 नोव्हेंबर 2023 तिथे काय म्हटलंय मी सेल्स. बरोबर आहे. ओके, सेल्स झालं. त्यानंतर नोव्हेंबर नंतर मंथ येतो आपला डिसेंबर. डिसेंबरमध्ये काय आहे का बघा, तर इथे दिसतंय मला बघा 1 डिसेंबरला काय झालेलं आहे परचेसेस. मग चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन टाकून घेऊया आपण. ते म्हणजे काय 1 डिसेंबर 2023 तिथे काय लिहिले मी परचेसेस. ओके, परचेस डिसेंबरचं झालं. त्यानंतर कुठला मंथ येतो जानेवारी. जानेवारीमध्ये तर काही नाही आहे, परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपला काय हाफ इयरली इंटरेस्ट जो तो कधी आहे 1 जानेवारीला आहे. ओके, मग आपण ट्रान्झॅक्शन सिरियल नंबरमध्ये 7 देन डेट किती टाकणार 1 जानेवारी 2024 डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. आपण कंपल्सरी इंटरेस्ट 6 महिन्यांसाठी चार्ज करत असतो. ओके, त्यानंतर जानेवारी नंतर फेब्रुवारी येतो. बघा फेब्रुवारीमध्ये एक ट्रान्झॅक्शन दिले आपल्याला बघा ऑन 1 फेब्रुवारी 2024 फेस व्हॅल्यू ₹15,000 ॲट ₹100 टू एक्स इंटरेस्ट. म्हणजे बघा फेब्रुवारीमध्ये पण एक ट्रान्झॅक्शन झालं. मग आता आपण काय लिहिणार इथं सिरियल नंबरमध्ये 8 आणि काय लिहिणार सेल्स. काय झालेलं आहे सेल्स झालेलं आहे. ओके, बघा मग मी टाकलं सेल्स. आता यानंतर आपले ट्रान्झॅक्शन संपले, परंतु आपण थेअरीमध्ये शिकलो होतो किंवा मागच्या प्रॉब्लेममध्ये पण शिकलो होतो आपण की जो आउटस्टँडिंग बॅलन्स असेल त्याच्या सॉरी क्लोजिंग बॅलन्स असेल त्यावरती आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करत असतो. बघा मग मी इथे टाकलं आपलं इयर एंड कधी 31 मार्च 2024 तिथे लिहिलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं झालंय लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आता लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण तयार करतो ते म्हणजे काय की आपलं लेजर अकाउंट म्हणजेच इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायचं. ओके, आता आपण पहिलं काय लिहिणार इन द बुक्स ऑफ प्राक्तन फायनान्स लिमिटेड. त्यानंतरून टाकायचं आहे आपल्याला ते म्हणजे काय 6% डिबेंचर्स अकाउंट. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले बघा हे एकदा व्यवस्थित इथं म्हटलं बघा 6% डिबेंचर ॲज अ इन्व्हेस्टमेंट. त्यांनी कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली डिबेंचर्समध्ये, म्हणून आपण काय म्हटलं 6% डिबेंचर्स अकाउंट. नंतर आपण काय लिहित इम्पॉर्टन्स काय आपल्यासाठी तर इंटरेस्ट पेबलची डेट जी आहे ती. मग इथे बघा मी डेट टाकली इंटरेस्ट पेबल ऑन 1 जानेवारी अँड 1 जुलै. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचं असतं. फर्स्ट कॉलम असतो आपला डेट, त्यानंतर असतो आपला सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, त्यानंतर असतो फेस व्हॅल्यू रुपीज, त्यानंतर असतो इंटरेस्ट रुपीज, त्यानंतरचा कॉलम असतो कॉस्ट रुपीज. बघा एकूण हे 5 कॉलम डेबिट साईडला असतात. सेम तसेच कॉलम कुठे असणार आहे ऑन द क्रेडिट साईड. फर्स्ट कॉलम डेट, देन सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, देन नेक्स्ट कॉलम असणार फेस व्हॅल्यू रुपीज, त्यानंतर नेक्स्ट कॉलम असणार आहे इंटरेस्ट रुपीज आणि लास्ट कॉलम असणार आपला कॉस्ट रुपीज. ओके, हे झालं आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट प्रिपेअर. आता आपण काय करणार आहोत की आपल्याला आपण जे काही लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बनवलेले त्याच्यानुसार आपण त्याचं रेकॉर्ड करत जाणार आहोत. मग बघा फर्स्ट लाईन ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये काय दिलं आपल्याला ओपनिंग बॅलन्स. मग आता आपण काय लिहिणार इथे डेटमध्ये काय टाकायची डेट टाकली मी 1 एप्रिल 2023. इथे काय लिहिणार ओपनिंग बॅलन्स आपण नेहमी ब्रॉड डाऊन करत असतो असेटचा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपनिंग बॅलन्स बघा किती आहे फेस व्हॅल्यू रुपीज किती आहे 50,000 आणि कॉस्ट प्राइस आहे 49,000. बघा मग इथे टाकायची आपल्याला बघा फेस व्हॅल्यू किती टाकली मी 50,000, इंटरेस्टला डॅश, देन कॉस्ट व्हॅल्यू रुपीज 49,000. ओके, पहिला ट्रान्झॅक्शन आपला पूर्ण झालाय. मी त्याला काय करतोय रेड करतो जे तो आपला पूर्ण झाला म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण कुठपर्यंत आलेलो आहोत.
ओके, रेड आणि मी त्याला बोल्ड केला. आता आपण करणार आहोत दुसरा, तो म्हणजे इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. दुसरा घेतोय आपण, पूर्ण झालेला नाही परंतु मी लगेच रेड करून घेतोय. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, वर्किंग नोट्स करत असतो आपण. ओके, तर चला मग करूया आता आपण एक एक वर्किंग नोट्स. बघा वर्किंग नोट्स करतोय आपण. वरती लिहायचे वर्किंग नोट्स आणि तिथे इम्पॉर्टंट थिंग्स मेन्शन करायचे. त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट 6%. पुढे लिहिलं तरी चालेल पर ॲनम. ओके, चला पहिले वर्किंग नोट घेतोय आपण. तर पहिले वर्किंग नोटची डेट टाकायची 1 एप्रिल 2023, इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. बरोबर आहे. आणि आपलं काय असणार आहे, कॉलम पर्टिक्युलर्स अँड देन काय असणार आहे, रुपीज ऑर अमाऊंट. चला पहिले काय घेतली, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती बघा, तर आपल्याला दिलेली इन्व्हेस्टमेंट अकाउंटची फेस व्हॅल्यू लेजर अकाउंट मध्ये तुम्ही बघू शकतात. बघा इथे किती दिलेले, 50,000 लिहिले आपण. ओके, मग इथे काय करणार, मेन्शन करणार आपण 50,000. ओके, 50,000. आपल्याला काय चार्ज करायचं आहे, इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. आता बघा तो किती मंथ साठी येणार आहे, तर 3 मंथ साठी. कसा आला 3 मंथ साठी, तर लास्ट डेट काय होती इंटरेस्ट पेएबलची ती बघायची. लास्ट म्हणजे शेवटची, मागची. मग आपण जर बघितलं तर आपला ओपनिंग बॅलन्स आहे 1 एप्रिलचा. तिथून जर आपण मागे गेलो, आपण, तर इंटरेस्ट पेएबलची डेट कोणती आहे, तर 1 जानेवारी. बघा मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 मंथ होतात. मग आपल्याला माहित आहे की एप्रिलच्या 1 डेलाच त्यांनी काय केले, इन्व्हेस्टमेंट परचेस केली, म्हणून तो मंथ काउंट होणार नाही. म्हणून इंटरेस्ट किती मंथचा येतोय, 3 मंथचा काय येणार आपला इंटरेस्ट येणार आहे. मग इंटरेस्ट कसं, कुठल्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो आपण, नेहमी फेस व्हॅल्यूवरती आपण इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करत असतो. तुम्हाला कॅल्क्युलेट पण करून दाखवतो बघा. 50,000 divided by 100 multiply by 6 अगेन मल्टिप्लाय बाय 3. बघा 6 काय आहे आपला रेट ऑफ इंटरेस्ट आहे, 3 काय आहे तर आपल्याला 3 मंथचं कॅल्क्युलेट करायचं आहे, अँड डिवायडेड बाय 12 काय आहे ते एका मंथमध्ये, एका इयरमध्ये 12 मंथ्स असतात. इज इक्वल टू बघा किती आला आपला 750 जो आहे तो इंटरेस्ट आल्याचं आपल्याला दिसून येते. बघूया तर आपला बरोबर येतोय का. बघा इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स 750 रुपये. बरोबर आहे. मग आपण शिकलोय मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आणि थेरी मध्ये, इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला इन्व्हेस्टमेंट अकाउंटला, या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला डेट टाका 1 एप्रिल 2023. पर्टिक्युलर्स मध्ये लिहा टू इंटरेस्ट अक्रूड आणि इंटरेस्ट कॉलम मध्ये अमाऊंट टाकायची आहे आपल्याला. बघा 750, 750 आणि बाकीच्या कॉलमला काय करणार आहोत आपण, डॅश देणार आहोत, नील देणार आहोत. चला 2 ट्रान्झॅक्शन झाले आपले. चला जाऊया आता आपण तिसऱ्या ट्रान्झॅक्शन्स कडे, किंवा लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन जो आहे तिसरा कोणता दिलेला आहे बघूयात आपल्याला. तिसरं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करायचा आहे. चला मग वर्किंग नोट नंबर 2 कडे जाऊया आपण. डेट लिहायची आपल्याला तिथे. बघा डेट लिहिली 1 जुलै 2023, कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स. ओके, चला फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेतो, ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स कुठून घ्यायचा, तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दिलेले बघा इथे ओपनिंग बॅलन्स किती आहे, 50,000. सेम बॅलन्स घेणार 50,000 घेतलाय मी इथे. बघा त्यानंतर जर या कंपल्सरी इंटरेस्ट चार्जच्या डेट पर्यंत काही परचेसेस झाले असेल तर ते काय करायचे, ऍड करायचे. बघा तर बघूया लेजर अकाउंटला काही परचेसेस रेकॉर्ड केले का 1 जुलै पर्यंत, नाही, कुठलाही रेकॉर्ड नाहीये. म्हणजेच आपले परचेसेस जे आहे ते काय येणार आहे, नील. बरोबर. नंतर आपल्याला जे काही बॅलन्स मिळेल त्याला म्हणूया टोटल. बरोबर आहे. परचेसेस काहीच नव्हते म्हणून 50,000 जसा तसा आपला बॅलन्स आलेला आहे. त्यानंतरून आपण जर या इंटरेस्ट पेएबलच्या डेट पर्यंत काही सेल्स झाले असेल तर ते काय करतो, मायनस करतो. बघूया लेजर अकाउंटला काही सेल्स मेन्शन केले का, नाही. क्रेडिट साईडला आपण सेल्स मेन्शन करत असतो, रेकॉर्ड करत असतो, तर इथे काही नाही. बघा मग ते पण मी काय करतो, नील. ओके, आणि नंतर जो बॅलन्स मिळेल त्याला आपण काय म्हणणार, टोटल बॅलन्स. ओके, आणि ह्या बॅलन्स वरती आपण काय करत असतो,
इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करत असतो फॉर 6 मंथ. इथं काही मंथ काउंट करण्याची गरज नाही. इथे डायरेक्टली आपण काय करत असतो, इंटरेस्ट जो आहे तो 6 मंथसाठी कॅल्क्युलेट करत असतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर 6 मंथचा इंटरेस्ट कसा, तर लास्ट डेट जर बघितली आपण इंटरेस्ट पेबलची तर ती काय आहे, जानेवारी. जानेवारी टू 1 जुलै किती मंथ्स होतात, 6 मंथ्स होतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे मी ब्रॅकेट्समध्ये टाकून देतो, 1 जानेवारी 2023 टू 1 जुलै 2023. ही काय असणार आहे, आपली डेट असणार आहे. किती मंथ्स होतात, 6 मंथ जे आहे ते होत असतात. आता बघूया, तुम्हाला कॅल्क्युलेट पण करून दाखवतो मी. इंटरेस्ट आपली व्हॅल्यू किती आहे, 50,000 व्हॅल्यू आहे. सॉरी, किती व्हॅल्यू आहे आपली, 50,000 व्हॅल्यू आहे. 50,000वरती आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. इज इक्वल टू 50,000 divided by 100 multiply by 6 again multiply by 6 divided by 12. किती आन्सर आलं आपलं, 1500 आपलं काय आलं, आन्सर आलं. ओके, 1500. बघूया तर आपलं 6 मंथचा इंटरेस्ट बरोबर येतोय का नाही. बघा 1500 आपला काय आला, कंपल्सरी इंटरेस्ट आला. बघा 1500. मग आपल्याला माहित आहे आपण कंपल्सरी इंटरेस्ट कुठे लिहितो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग या क्रेडिट साईडला डेट कॉलम मध्ये लिहा 1 जुलै 2023. 1 जुलै 2023. पर्टिक्युलर्स मध्ये लिहायचं बाय बँक इन ब्रॅकेट इंटरेस्ट, फेस व्हॅल्यूला डॅश, त्याच्यानंतर इंटरेस्टला काय 1500 आणि कॉस्ट व्हॅल्यू रुपीज नील. ओके, अशा पद्धतीने काय झालं, आपलं दुसरं पण ट्रान्झॅक्शन जे ते कंप्लीट झाले. त्यानंतर जाऊयात आपण ते म्हणजे तिसऱ्या ट्रान्झॅक्शन्सकडे. काय बघा, चौथं ट्रान्झॅक्शन्स आता आहे आपल्याकडे दिलेलं आहे, ते आपल्याला म्हणजे परचेसेस. बघा 1 ऑगस्ट 2023 परचेसेस. चला मग वर्किंग नोट नंबर 4 कडे येऊया, 3 कडे येऊया आपण. वर्किंग नोट नंबर 3, 1 ऑगस्ट 2023 परचेसेस. कसं गेलेले परचेसेस, कम इंटरेस्ट. हे कुठून लिहिलं मी, तर आपल्याला दिलेल्या काही प्रॉब्लेम होतं त्यामध्ये बघा 1 ऑगस्ट 2023 फेस व्हॅल्यू रुपीज 10,000 ॲट रुपीज 102 कम इंटरेस्ट. बघा मग तेच घेतलं मी, 1 ऑगस्ट 2023 परचेसेस कम इंटरेस्ट. ओके, पहिल्यांदा काय घ्यायची, फेस व्हॅल्यू. बघा इथे फेस व्हॅल्यू दिलेली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. बघा किती आहे, 10,000 आणि रेट किती आहे 102, हे लक्षात ठेवायचं. ओके, मग फेस व्हॅल्यू घेतली आपण 10,000. परचेस असेल तर आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, परचेस प्राइस. कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, परचेस प्राइस. बघा तुम्हाला परचेस प्राइस कॅल्क्युलेट करून पण दाखवतो मी इथे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली आहे. बघा आपल्याला काय दिलेली, त्याची व्हॅल्यू फेस व्हॅल्यू 10,000 डिवायडेड बाय किती करायचं 100 आणि मल्टिप्लाय बाय रेट किती 102. मग आपला आन्सर किती आलं 10,200. बघा इथे मी टाकले 10,200. परंतु हे जे परचेसेस आहे कसे कम इंटरेस्टचे आहे. कम इंटरेस्ट म्हणजे काय, परचेस किंवा सेल्स प्राइस असेल तर त्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड असतो. मग तो मायनस करून आपल्याला काय मिळते, कॉस्ट प्राइस मिळत असते. ओके, मग चला आपण इंटरेस्ट लेस करूया. म्हणून इथे लिहिलं बघा मी, इंटरेस्ट लेस इंटरेस्ट फॉर 1 मंथ. 1 मंथ का आलं, तर ऑगस्ट नंतरून जर बघितलं आपण तर लास्ट इंटरेस्ट पेबलची डेट जी आहे ती कोणती होती, जुलै, 1 जुलै. म्हणून इथे म्हटलं बघा लेस इंटरेस्ट फॉर 1 मंथ, शेवटची डेट कोणती होती, जुलै. 1 जुलै 2023 टू 1 ऑगस्ट 2023. किती मंथ झाले, 1 मंथ झाले. ओके, आता इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. इंटरेस्ट आपण फेस व्हॅल्यूवरती नेहमी कॅल्क्युलेट करत असतो. 10,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय किती मंथ इंटरेस्टचा रेट आहे आपला 6, अगेन मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 12. किती इंटरेस्ट आला आपला ₹50. बघा इथे दाखवतोय मी तुम्हाला पुन्हा. बघा हाच फॉर्म्युला इथे टाकलेला आहे मी. बघा 10,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 1 अँड अगेन मल्टिप्लाय बाय 12. आणि मग इथे बघूया आपल्याला किती इंटरेस्ट आलेला आहे. तो इंटरेस्ट चेकआउट करूया.
इंटरेस्ट किती आला ₹50. बघा इथे लिहिलं मी 50 मायनस करायचे आपल्याला ₹50 जो आहे तो आपल्या कशामधनं परचेस प्राइस मधनं आणि मग जी प्राइस मिळेल त्याला काय म्हणणार आपण कॉस्ट प्राइस. अशा पद्धतीने आपण काय केली ही कॉस्ट प्राइस जी ती कॅल्क्युलेट केलेली आहे. आता आपल्याला काय परचेस ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करतो एव्हरी परचेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला मग इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला डेट टाका 1 ऑगस्ट 2023 1 ऑगस्ट 2023 काय लिहिणार इथे पर्टिक्युलर्स मध्ये टू बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये काय परचेसेस काय व्हॅल्यू होती रे परचेसची 10,000 बघा इथे लिहिली बघा फेस व्हॅल्यू तुम्ही लिहिल्यानंतर तिला क्लोज करायचे डबल अंडरलाईन मारायची ओके ओके किती 10,000 आणि इंटरेस्ट किती आलाय 50 आणि कॉस्ट प्राइस किती आली 10,150 बघा मग इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्ट लिहा ₹50 आणि इकडे व्हॅल्यू किती आली आपली कॉस्ट प्राइस ₹10,150 चला हे ट्रान्झॅक्शन्स आपलं झालं चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शनला जाऊया पुढचं कोणते ते बघूया तर पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहे ते म्हणजे आहे सेल्स ते कुठलं आहे सेल्स चला वर्किंग नोट कडे येऊया त्या अगोदर वर्किंग नोट कडे येऊया बघा वर्किंग नोट नंबर 4 तिथे लिहिणार आपण ऑन 1 नोव्हेंबर 2023 सेल्स कम इंटरेस्टने काय झालेलं आहे नोव्हेंबर मध्ये काय झाले सेल्स बघा इथे मी याला पण बोल्ड करतो आणि रेड करतो म्हणजे तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन दिसेल क्लिअरली ओके हे ट्रान्झॅक्शन आणि हे एक झाले आपलं ट्रान्झॅक्शन्स बघा ओके याला पण मी रेड केलं हे चालू आहे आता आपलं 1 नोव्हेंबर 2023 फेस व्हॅल्यू किती ₹5,000 आणि ॲट रुपीज किती त्याचा पर प्राइस 104 आणि कसं आहे कम इंटरेस्टने आहे ओके चला चला तर मग मी इथे लिहिले बघा 1 नोव्हेंबर 2023 सेल्स कम इंटरेस्ट पहिले काय घेतो आपण फेस व्हॅल्यू घेतो बघा फेस व्हॅल्यू घेतो आपण ओके फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती आहे ₹5,000 ओके फेस व्हॅल्यूच्या बेसवरती आपण काय कॅल्क्युलेट करत असतो सेल्स प्राइस सेल्स असेल तर सेल्स प्राइस आणि परचेस झाले असेल तर परचेस प्राइस काय करायची कॅल्क्युलेट करायची मग कशी कॅल्क्युलेट होणार आहे बघा इज इक्वल टू 5,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय रेट काय रेट 104 आपल्याला जो दिलेला आहे किती आली बघा 5,200 काय आले सेल्स प्राइस आली ओके सेल्स प्राइस किती आली 5,200 ओके चला मग आता आपल्याला काय काढायचं आता इंटरेस्ट आहे कम इंटरेस्ट म्हणजे काय तर सेल्स प्राइस जी आहे त्यामध्ये इंटरेस्ट काय झालेला आहे इन्क्लूड झालेला आहे आपल्याला तो लेस करावा लागेल मग आपण बघूया लेस करायचं आपल्याला इंटरेस्ट 4 मंथचा इंटरेस्ट दिसतो इथे तर कसे आले 4 मंथ्स आपली परचेस डेट किती आहे बघा इथे लिहून टाकायची या बाजूला परचेस डेट इथे 1 नोव्हेंबर 2023 तर लास्ट म्हणजे पाठीमागे गेले तर इंटरेस्ट पेबलची डेट कोणती येते जुलै मग बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या फर्स्ट डेलाच परचेस केले सेल्स झालेले म्हणून तिथे नोव्हेंबर काउंट होणार नाही मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आपल्या कितीचा 4 मंथसाठी किती 4 मंथसाठी आपल्याला इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे बघा इज इक्वल टू इंटरेस्ट आपण नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो बघा 5,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 आपला काय तो रेट ऑफ इंटरेस्ट आहे बरोबर मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय 4 मंथचं कॅल्क्युलेट करायचे म्हणून आणि एका वर्षात 12 मंथ्स असतात म्हणून डिवायडेड बाय 12 किती आलं आपलं इंटरेस्ट ₹100 बघा मी इथे लिहिलंय इंटरेस्ट ₹100 त्याला बोल्ड करतो तो काय करायचं आपल्याला मायनस करायचं आहे ओके मायनस करायचं आहे आणि मग आपल्याला जी काही प्राइस मिळेल ती आपण इथे बघा तुम्हाला तुमच्या समजण्यासाठी कॅल्क्युलेशन पण देतोय मी बघा इथे दिसेल तुम्हाला कॅल्क्युलेशन पण इथपर्यंत आलं आपलं 4 मंथचा इंटरेस्ट आला मग इथे लिहिणार आपण कॉस्ट प्राइस
कॉस्ट प्राइस, त्यातून बघा मग 5200 मधनं मायनस करा 100, तर राहतं किती 5100, किती राहतात 5100. ओके, ही काय आली आपली कॉस्ट प्राइस आली. चला तर मग याचा रेकॉर्ड करूया आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. मग कुठे लिहितो इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे सेल्स झालं तर सेल्स झालं तर आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कुठे लिहितो क्रेडिट साईडला लिहितो. कुठे लिहितो क्रेडिट साईडला. मग इथे या डेट टाका. ओके, 1 नोव्हेंबर 2023, 1 नोव्हेंबर 2023 काय लिहिणार इथे बाय बँक. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये सेल्स हे लिहायला विसरायचं नाही, म्हणजे आपल्याला पूर्ण वर्षामध्ये किती सेल्स झाले किंवा परचेस झाले हे लक्षात येतं. ओके, व्हॅल्यू काय होते त्याचं 5000, इंटरेस्ट किती आला आपला 100, आणि कॉस्ट व्हॅल्यू किती आली 5100. चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये पुढचा बघूया कुठला ट्रान्झॅक्शन दिले आपल्याला. पुढचं ट्रान्झॅक्शन्स आहे आपल्यासाठी ते म्हणजे परचेसेस. पुढचं काय परचेसेस. परचेस झालेलं आहे कधी 1 डिसेंबरचं. बघा इथे आहे 1 डिसेंबरचं. चेकआउट करून घेऊया काय काय दिले त्यामध्ये. फेस व्हॅल्यू दिलेली 20,000 आणि एक्स इंटरेस्ट आहे आणि पर इन्व्हेस्टमेंट प्राइस रुपीज किती आहे 105. चला मग आता आपण पुढचं वर्किंग नोट बनवूया, ती म्हणजे 5वी. 1 डिसेंबर 2023 परचेस एक्स इंटरेस्ट. ओके, आता त्यात पहिलं काय करणार आपण फेस व्हॅल्यू घेणार. फेस व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला त्यांनी तर 20,000. बघा आपण 20,000 काय केली फेस व्हॅल्यू त्यामध्ये मेन्शन केली. ओके, परचेस असेल तर आपण काय करत असतो परचेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेट करतो पुन्हा एकदा दाखवू तुम्हाला. बघा इथे इज इक्वल टू परचेस प्राइस काय कशी कॅल्क्युलेट करणार आपण 20,000 सॉरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ती परचेस प्राइस. बघा व्हॅल्यू किती आपलं 20,000 दिलंय इज इक्वल टू 20,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 105 किती आलं 21,000. 21,000 आपली काय आली प्राइस आली. कुठली प्राइस परचेस प्राइस किती आली 21,000. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरेस्ट. आता एक्स इंटरेस्ट आहे म्हणून तुमच्या परचेस प्राइस मध्ये इंटरेस्ट मायनस होणार नाही, परंतु आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो. बघा मग इथे लिहिले मी इंटरेस्ट फॉर 5 मंथ्स. मग बघा आपली डेट काय परचेसची 1 डिसेंबर. डिसेंबर पासून पाठीमागे गेलं तर इंटरेस्ट पेएबलची डेट कोणती येते जुलै येते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मंथ काउंट होणार आहे का नाही, म्हणून कुठपर्यंत आलं 5 मंथ्स आलं. आता आपल्याला काय करायचं तो कॅल्क्युलेट करायचं. बघा कॅल्क्युलेट पण कसं केलेलं आहे इथे दिसून जाईल तुम्हाला. बघा इथे दिसतोय, नसेल तर मी पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा 20,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय रेट किती 6%, अगेन मल्टिप्लाय बाय 5 का तर 5 मंथचं कॅल्क्युलेट करायचं डिवायडेड बाय 12 किती आलं आपलं 500 आन्सर आलं. किती आलं 500. चेकआउट करून घेऊया. आपल्याला काय करायचं 500 जे ते मेन्शन करायचे आहे. ओके, इथे किती लिहिणार आपण इंटरेस्ट रुपीज 500. इंटरेस्ट रुपीज 500. मग याला मायनस करायचं नाही, फक्त इंटरेस्ट लिहायचा. किती आला इंटरेस्ट फॉर 6 मंथ 500 जो तो आलेला आहे तेवढा फक्त आपल्याला मेन्शन करायचं आहे. आणि परचेस प्राइस असेल तीच कॉस्ट प्राइस आपण इथे दाखवतो. का तर हे एक्स इंटरेस्ट आहे. एक्स इंटरेस्टचं मिनिंग शिकलो आपण, म्हणजेच इन्व्हेस्टमेंटची परचेस किंवा सेल्स प्राइस असेल त्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाही. ओके, चला मग लेजर अकाउंटला दाखवूया. कुठं दाखवतो परचेसेस आपण ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर चला डेट टाकूया 1 डिसेंबर 2023. इकडे काय लिहिणार टू बँक अकाउंट ब्रॅकेट्समध्ये परचेसेस. व्हॅल्यू किती होती त्याची 20,000 फेस व्हॅल्यू. देन इंटरेस्ट किती आला आपला बघा 500 आणि आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली 21,000. ओके क्लिअर. चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघूया. पुढचं 7वं ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे काय कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. चला पुढची वर्किंग नोट बनवूया आपण. इथे लिहितोय मी डेट टाकतोय
डेट टाकली मी फर्स्ट जानेवारी, एक मिनिट, लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन चेक करूया. 1 जानेवारी 2024, 1 जानेवारी 2024. ओके. कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ्स. फर्स्ट काय घेणार आपण? ओपनिंग बॅलन्स. काय घेणार? ओपनिंग बॅलन्स. बघा, तर ओपनिंग बॅलन्स कुठून घ्यायचे आपल्याला? इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहेत, म्हणजेच आपलं लेजर, त्याच्या डेबिट साईडला बघा 50,000 आहे, दिसतोय सर्वांना? तोच 50,000 मी इथे घेतला. नंतर आपला फॉर्म्युला काय आहे? ऍड परचेसेस. आपला फॉर्म्युला काय सांगतोय? ऍड परचेसेस. बघा, मग कुठून घ्यायचे परचेसेस? लेजर अकाउंट बघायचं, बाकी काहीही बघायचं नाही. लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला बघा 10,000 प्लस 20,000 असे टोटल परचेसेस किती झाले? 30,000. बघा इथे लिहिले मी, बरोबर आहे. 10,000 प्लस काय लिहिले मी? 20,000. ते ऍड होणार इथे. ओके, 30,000 आपल्याला काय मिळेल? टोटल बॅलन्स मिळेल. त्याला मी म्हटलं टोटल बॅलन्स किती झालं? 50,000 प्लस 30,000, 80,000. देन आपला फॉर्म्युला काय सांगतो? लेस सेल्स. बघा, मग सेल्स कुठून घ्यायचे? या तारखेपर्यंतचेच घ्यायचे, त्याच्या पुढचे सेल्स वगैरे घ्यायचे नाहीयेत. ओके, मग चला तर मग बघूया आपण. सेल्स बघा क्रेडिट साईडला लिहितो. मग कितीचे झाले सेल्स? बघा इथे मी बोल्ड केले, 5,000चं सेल्स झालेलं आहे. ओके, मग इथे मी लिहिणार लेस सेल्स ₹5,000 आणि जो मिळेल त्याला आपण म्हणूया बॅलन्स. हा बॅलन्स आपल्याकडे काय राहिला? शिल्लक राहिलेला आहे. किती? 80,000 मायनस 500 किती राहिलं? 75,000 आपल्याकडे बॅलन्स राहिलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं? कंपल्सरी इंटरेस्ट जे तू चार्ज करायचे फॉर 6 मंथ्स. ओके, याला मंथ्स काउंट करण्याची गरज नाही. जर वाटलं तुम्हाला तरी तुम्ही करू शकतात. मी इथे डेट देतो बघा. लास्ट डेट इंटरेस्ट पेएबलची काय होती? जुलै होती. म्हणजे काय? 1 जुलै 2023 टू 1 जानेवारी 2024. इथून इथपर्यंत जर काउंट केलं आपण तर बरोबर आपल्याला किती मंथ्स मिळणार आहे? 6 मंथ्स मिळेल. किती मंथ्स मिळतील? 6. जानेवारी काउंट करायचा नाही. चला, मग आता आपण काय करणार आहोत? कॅल्क्युलेट करणार आहोत आपल्याकडे जो काही क्लोजिंगला बॅलन्स राहिला त्याच्यावरती काय करतो आपण? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार. बघा, कॅल्क्युलेट करून दाखवतो. बॅलन्स किती राहिला आपल्याकडे? 75,000. 75,000 divided by 100 multiply by 6 again multiply by 6 divided by 12. किती आलं? 2,250 आपल्याला काय आलेला आहे? इंटरेस्ट जो आहे तो आलेला आहे. ओके, बघा 2,250 मी इथे मेन्शन करतो. ओके, हा काय आला आपला? इंटरेस्ट फॉर 6 मंथ. दॅट इज अ कंपल्सरी इंटरेस्ट. इथे लिहिणार, मग लास्ट लाईनला लिहायचं कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ ₹2,250. आपण कंपल्सरी इंटरेस्ट पण कुठे रेकॉर्ड करतो? ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला 4 जानेवारी 2024 बाय बँक इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलमला आहे आपला 2,250. बाकीच्या कॉलमला काय करणार आपण? डॅश डॅश देणार, नील. ओके, चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन पुढचं बघूया. काय आहे? सेल्स. काय आहे? सेल्स आलेला आहे. कधी झाले सेल्स? 1 फेब्रुवारी 2024 ला. आपण त्याचं फेस व्हॅल्यू लगेच बघून घेऊया. बघा, हे सेल्स ट्रान्झॅक्शन्स आहे. काय झाले सेल्स? बघा, 1 फेब्रुवारी 2024 व्हॅल्यू ₹15,000 अँड ॲट कॉस्ट ₹100 टू एक्स इंटरेस्टने झालेले. कसं झालेलं आहे? एक्स इंटरेस्टने. चला तर मग आपण पुढचं वर्किंग नोट बनवूया. ओके, चला, मी इथे टाकलं 1 फेब्रुवारी 2024 सेल्स आणि एक्स इंटरेस्ट. नेहमीप्रमाणे पहिलं काय घेणार? फेस व्हॅल्यू. काय होती फेस व्हॅल्यू? ₹15,000. मग सेल्स असेल तर कुठली प्राइस कॅल्क्युलेट करायची? सेल्स प्राइस. व्हेरी गुड. मग कशी कॅल्क्युलेट होईल सेल्स प्राइस? बघा, इथे दाखवतो तुम्हाला सेल्स प्राइस मी कॅल्क्युलेट करून. फेस व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट करायची. किती आहे? 15,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय रेट. रेट काय? 102. किती आली? 15,300 आपले सेल्स प्राइस आली. एक्स इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट इन्क्लूड नाही, परंतु इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावाच लागतो. मग इंटरेस्ट फॉर 1 मंथ. कधी परचेस आहे आपले?
फेब्रुवारी पासून जर लास्ट डेट जर बघितली इंटरेस्ट पेबलची कोणती होती, जानेवारी. पाठीमागची डेट कोणती होती, जानेवारी. म्हणून मी इथे लिहिलं 1 जानेवारी 2024 टू 1 फेब्रुवारी 2024 हा आपल्याला काय करायचा आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तोही कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा. इंटरेस्ट काय कोणत्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण, फेस व्हॅल्यूवर 50,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 1 मंथचा कॅल्क्युलेट करायचा आहे डिवायडेड बाय 12. सॉरी काहीतरी चुकतंय आपलं, सॉरी. इज इक्वल टू 15,000 divided by 100 multiply by 6 again multiply by 1 divided by 12. किती आलं, 75 रुपीज आपला काय आलेला आहे, इंटरेस्ट जो आहे तो आलेला आहे. सॉरी 1 मंथ 15,000 वरती 1 मंथ 15,000 divided by 100 multiply by 6 then multiply by 1 and then multiply by 12. ओके, जस्ट आपला किती येतो तो इंटरेस्ट 75 रुपीज. इंटरेस्ट किती आला आपला, 75 रुपीज. इथं मेन्शन करूया आपण, इंटरेस्ट किती आला, 75. ओके, इथे मेन्शन केला. आणि नेक्स्ट लाईनला लिहायचं कॉस्ट प्राइस. आता कुठल्याने परचेस केलं, सेल्स झाले होतं एक्स इंटरेस्टने, म्हणून काय येणार आहे, तुमची जी सेल्स प्राइस होती तीच काय येणार आहे, कॉस्ट प्राइस येईल. ओके, 15,300 15,300. मग सेल्स कुठे रेकॉर्ड करतो, ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला या, तिथे डेट टाका. डेट काय आहेत आपली, 1 फेब्रुवारी 2024. 1 फेब्रुवारी 2024. काय लिहिणार, बाय बँक ब्रॅकेट्समध्ये सेल्स, आणि त्याची प्राइस किती होती, 15,000. इंटरेस्ट किती आला, 75,000. आणि कॉस्ट प्राइस किती आली होती आपली, 15,300. हे मेन्शन केलं मी. चला आता आपण जाऊया तर नेक्स्ट आपला आहे ते म्हणजे लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघूया कुठलं आहे ते. ओके, चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्सला लास्टचं आहे आपलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्सवरती आपण काय करत असतो, आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो तो चार्ज करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. लास्टचं ट्रान्झॅक्शन्स आहे आपलं. चला मग वर्किंग नोट करावं लागेल आता याच्यासाठी आपल्याला, आणि आपल्याला कळेल की आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स किती होता आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. ओके, मी इथे टाकलं बघा, डेट टाकली 31 मार्च 2024 आणि पुढे लिहिलं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू. आता इथे 2 कॉलम करायचे पुढे, फेस व्हॅल्यू रुपीज आणि कॉस्ट व्हॅल्यू रुपीज और कॅपिटल व्हॅल्यू. ओके, पहिले काय घेतो आपण, ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती आपला 50,000. त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू किती होतं, 49. कॅपिटल म्हणजे इथं काय, कॉस्टचं व्हॅल्यू आहे. दाखवतो मी तुम्हाला लेजर अकाउंटला, बघा इथे दिले, बघा इथे हे दोन्ही कॉलम्स इथे आपण टेक ओव्हर केलेले आहेत. मी त्याला रेड पण करतो म्हणजे तुमच्या सहजपणे लक्षात येईल बघा. ओके, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं, लेस सेल्स, म्हणजे त्यावेळेस त्या सेल्सची प्राइस, सेल्स किती झालेले आहेत त्याची प्राइस आपल्याला इथे टाकावी लागते. मग सेल्स बघा कुठे दिलेले आहे, ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा मी तुम्हाला सेल्स पण दाखवतो, बघा हे सेल्स आहे, बरोबर. रेड करतो मी त्याला, सेल्स, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे एक सेल्स झालेले आहे आपल्याकडे, बघा हे एक सेल्स आहे, त्याला पण बोल्ड केले मी. या दोन्ही गोष्टींना मी काय करतो, बोल्ड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, सेल्स. ओके, काय काय आले, सेल्स. मग सेल्स बघा किती झाले, हे 5,000 आणि हे 15,000 किती झाले, हे 20,000 चे सेल्स झाले, बरोबर आहे. इथे लिहिले बघा मी 5,000 प्लस 15,000, इथे काय झाले, सेल्स झाले हे 20,000 चे. ओके, आता इथे आपल्याला ही व्हॅल्यू इथून घ्यायची नाहीये, लेजर्स अकाउंट मधली ही व्हॅल्यू घ्यायची नाही याची 5,000 आणि 15, तर ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. मग कशी कॅल्क्युलेट करतो बघा, तुम्हाला दाखवतो. फेस व्हॅल्यू रुपीज, फेस व्हॅल्यू रुपीज 50,000 इज सॉरी
फेस व्हॅल्यू रुपीज 15,000 इज इक्वल टू, त्यावेळेस त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल व्हॅल्यू रुपीज किती आहे त्याची? 49,000. बरोबर आहे? इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. मी काय केलं, फेस व्हॅल्यू होती इकडे किती? 50,000. बघा इथला बोल्ड केलं, त्यावेळेस त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती होती? 49,000. आता सेल्स बघूया आपण. सेल्स सेल्स व्हॅल्यू त्याची, ज्यावेळेस सेल्सची फेस व्हॅल्यू किती होती बघा, सेलची फेस व्हॅल्यू रुपीज 20,000 बघा, 20,000. त्यावेळेस त्याचं आलं कॅपिटल व्हॅल्यू व्हॉट. म्हणजेच आपल्याला याचं काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला येत असेल, आणि मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं कसं येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. 49,000 मल्टिप्लाय बाय 20,000 डिवायडेड बाय 50,000. ओके, किती आलं तुमचं? 19,600. बघूया इथं 19,600 आलेलं आहे. आता हे काय करायचे आपल्याला? यामधनं लेस करायचे. लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू काळजीपूर्वक कॅल्क्युलेट करायची तुम्हाला. ही व्हॅल्यू आली तरच तुमचं पुढे येणार. नेक्स्ट आता बघूया लेस करून काय येईल आपल्याला, जो मिळेल त्याला काय म्हणणार आपण? बॅलन्स. त्याला काय म्हणूया? बॅलन्स. बघा मग आता बॅलन्स किती राहिलं बघा, 50,000 मायनस 20,000, बॅलन्स राहिला 30,000. 49,000 मायनस 19,600, बॅलन्स किती राहिला? 29,400. ओके, नेक्स्ट आपला फॉर्म्युला काय सांगतो की ऍड परचेसेस. परचेसेस काय करा? ऍड करा. चला तर मग लेजर अकाउंटच्या जे काही इन्व्हेस्टमेंट अकाउंट त्याच्या डेबिट साईडला बघूया परचेसेस कुठे झाले बघा. परचेसचे हे 2 ट्रान्झॅक्शन्स आहे बघा. त्याला पण मी रेड करतो म्हणजे तुम्हाला समजेल. परचेसचे 2 ट्रान्झॅक्शन्स आहे, म्हणून ब्रॅकेट्समध्ये पर्टिक्युलर ज्यावेळेस टू बँक लिहितो आपण त्यावेळेस ब्रॅकेट्समध्ये काय लिहायचं? परचेसेस. परचेसचे 2 ट्रान्झॅक्शन आहे. पहिलं एक आहे 10,000 आणि 20,000 त्याचं फेस व्हॅल्यूचं. बघा मग मी इथे मेन्शन केलं बघा 10,000 आणि 20,000. त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू होतं बघा 10,150 अँड 21,000. तो कन्सिडर करायचा इथे बघा. मग बघा पहिल्याची टोटल किती झाली? 30,000 तुमचे काय होते इथे टोटल होते. सॉरी 30,000. ओके, इथे किती झाले तुमचे? हे 60,000 प्लस होते. अँड देन इकडे किती होते बघा 31,350. ओके, अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला? इथे 30,000 इथे आपले टोटल ना, इथे 30,000 आणि इकडे 31,150 टोटल झाले. ओके, आता आपल्याला काय करायचंय? ते ऍड केले तर काय बॅलन्स येईल आपला? तर तो बघूया बॅलन्स. 30 वरती बॅलन्स होता, आता ऍड परचेसचे 30 केले तर आपला बॅलन्स किती आला? 60,000. वरती बॅलन्स किती होता? 29,400. त्यामध्ये ऍड केले 31,150, किती आला आपला? 60,550. हा काय आला आपला? बॅलन्स आला. आता आपल्याला काय करायचं? क्लोजिंग बॅलन्स वरती इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा असतो आपल्याला. ओके, क्लोजिंग बॅलन्स. आणि आपण शिकलो आहोत की जो काही इंटरेस्ट आहे तो कशावरती कॅल्क्युलेट करायचा असतो? फेस व्हॅल्यू. बघा इथे कॅपिटल व्हॅल्यू ऑफ सेल्स मी इथे पण दाखवली बघा, की अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? Outstanding interest on closing balance, that is the 31st March 2024 calculation on outstanding interest on closing balance. ओके, मग आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स मिळाला आपल्याला. फेस व्हॅल्यू बघा, फेस व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यावरती काय करायचं आहे आपल्याला? इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मग आता मी इथे इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो ह्या कॉलमला. मग आपले फेस व्हॅल्यू किती आहे? रुपीज 60,000 इज इक्वल टू 60,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 रेट ऑफ इंटरेस्ट. अगेन मल्टिप्लाय बाय किती मंथ येत आहेत तुमचे? 3 मंथ्स येत आहेत. डिवायडेड बाय 12 किती आलं? 900. आता तुम्ही म्हणजे सर 3 मंथ्स कुठून घेतले? तर 3 मंथ्स कुठून घेतले आपण? बघा, तर लास्ट डेट काय होती इंटरेस्ट पेएबलची? 1 जानेवारी 2024. 1 जानेवारी 2024 ही डेट होती आपली. बरोबर आहे. आणि आपलं इयर एंडिंग कधीच आहे किंवा क्लोजिंग कधी होते आपल्या इयरचं?
इथे डेट लिहितोय बघा मी 1 जानेवारी 2024 टू इयर कधी क्लोज होते 31 मार्च 2024 ला म्हणजेच किती होत आहे दॅट इज 3 मंथ्स किती होत आहे 3 मंथ्स तर आपल्याला काय करायचंय कॅल्क्युलेशन्स करायचे सॉरी 3 मंथ्स ओके हे काय होणार आहे 3 मंथ्स आपलं कॅल्क्युलेशन झालं किती आलं आपलं कॅल्क्युलेशन 900 मग बघा इथे मी मेन्शन करतोय तुमचं आलं 900 मग इथे लिहिणार आपण ₹900 आउटस्टँडिंग इंटरेस्ट इथे लिहायचं आउटस्टँडिंग इंटरेस्ट इज इक्वल टू ₹900 ओके मग आता आउटस्टँडिंग इंटरेस्ट कुठे मेन्शन करतो आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला मग इथे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेट टाकणार 31 मार्च 2024 तिथे लिहायचं बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती आला आउटस्टँडिंग तर त्या कॉलमला लिहायचं 900 आणि बाकीच्या कॉलमला नील किंवा डॅश दिला तरी चालेल सेम डेटला आता आपण क्लोजिंग बॅलन्स पण कॅल्क्युलेट केले बघा 60,000 आले आणि 60,550 मग तिथे पण सेम डेटला 31 मार्च 2024 देन इथे लिहायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन आपण क्लोजिंग बॅलन्स काय करत असतो कॅरी डाऊन करत असतो नेक्स्ट इयरला 60,000 आला आपला इंटरेस्ट कॉलमला डॅश द्या आणि इकडे किती आला 60,550 ओके आता काही राहिले का आपल्याला लिहिणं नाही सगळं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचे लेजर अकाउंट जे ते काय करायचे क्लोज करायचे आहे बरोबर आहे लेजर अकाउंट्स आपल्याला काय करायचे क्लोज करायचे चला मग फर्स्ट बघूया फेस व्हॅल्यू कॉलम जो आहे तो तुमचा आला किती ते टॅली करून बघूया क्रेडिट साईड 60,000 देन 15,000 म्हणजे इथे आपले 80,000 क्रेडिट साईड 80 येते डेबिट पण चेक करून घेऊया सेम येते का ओके सेम येते म्हणजे आपलं टॅली होते बरोबर त्यानंतर इंटरेस्ट कॉलमचे बघा कुठली साईड जास्त आहे सहजपणे जर बघितलं आपण तर इकडे खूप कमी आहे म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त येते क्रेडिट साईडची टोटल आली 4,825 4,825 सेम घेणार आपण डेबिट साईडला त्यातून डेबिटचे हे एवढे मायनस करणार किती बघूयात हे इतके हे आहे 1,300 किती आहे 1,300 त्यातून मायनस करायचे आणि सेम डेट टाकायची 31 मार्च 2024 तिथे लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट इथे काय करणार नील आणि किती आली त्यातून मायनस जर केले तर 3,525 हा काय आला आपला बॅलन्स आला ओके आता पुढचं बघूया तो म्हणजे कॉस्ट कॉस्टचा कॉलम बघूया कुठली साईड जास्त दिसते इकडे 60,000 आहे म्हणजे इकडे तर नाही आहे म्हणजे क्रेडिट साईड आपली जास्त दिसते आपण जर सहजपणे ओव्हरऑल ऑब्झर्वेशन केलं तर त्याची टोटल येते 80,950 सेम घेणार डेबिट साईडला आणि त्यातून यांची टोटल जी आहे ती मायनस करणार ती आहे 80,150 ती टोटल काय करणार मायनस करणार इथे लिहिणार 31 मार्च 2024 देन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिणार बॅलन्सिंग फिगर बाकीच्या कॉलमला नील आणि किती बॅलन्सिंग फिगर उरली आपल्याकडे 800 त्याला मी बोल्ड करतो तुम्ही काय करायचं या बॅलन्सिंग फिगरच्या खाली 2 लाईन्स मारायचे आहे तुम्ही त्या शोधून काढ अशा पद्धतीने आजचं आपलं एक्झाम्पल्स होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचणी शंका असेल तर निश्चित मला कळवा मी निश्चितच तुमच्या अडचणी आणि शंका सोडवण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद